नमस्कार मंडळी. तर बघा, नुकताच श्रावण संपलेला आहे आणि आजपासून नॉनव्हेज खायला सुरुवात झाली आहे. तर मी आज तुमच्यासोबत मच्छी फ्राय तसंच माशाच्या तोंडाची आमटी कशी बनवायची ते सांगणार आहे. तर बघा, सगळ्यात अगोदर आपण मच्छी फ्राय बघूया. तर त्यासाठी तेल गरम झालेलं, त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर आणि ओले खोबऱ्याचं वाटण केलेलं होतं अगोदरच. तर ते ओलं खोबरं वाटून टाकायचं आहे. ओले खोबऱ्याची मच्छी फ्राय किंवा आमटी दोन्हीसुद्धा खूपच टेस्टी लागते. तर हे सगळं आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. परतून घेतल्यानंतर त्यामध्ये हळद टाकायची आहे पाव चमचा, तीसुद्धा मसाल्यात मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घरगुती काळा मसाला टाकायचा आहे. तर बघा, छोट्या चमच्याने आपल्याला 3 ते 4 चमचे तुमच्या आवडीनुसार काळा मसाला वापरायचा आहे. तसंच कांदा लसूण मसाला आपल्याला 1 ते 2 चमचे टाकायचा आहे आणि थोडासा मसाला टाकायचा आहे मच्छी फ्रायचा, किंवा तुम्ही मटन मसाला किंवा चिकन मसाला यामधला कोणताही मसाला वापरू शकता. हे सगळे मसाले चांगले व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत, परतून घ्यायचे आहेत. तसंच आता आपल्याला चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे. हे सुद्धा तेलात छान परतून घ्यायचं आहे. तर बघा, आम्ही तर या पद्धतीनं भाजी बनवतो. तुम्ही कोणत्या पद्धतीनं भाजी बनवता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आज आपण 1 किलो मच्छी फ्राय करत आहोत. तर ह्या माशाची कोणती जात आहे हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा, मी नॉनव्हेज खात नाही, पण मला ह्याची जातसुद्धा माहीत नाही, फक्त करून द्यायचं काम करते. हे चांगले तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित मसाला लागेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला तिखट आवडत नसेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी करून त्यामध्ये फक्त कांदा लसूण मसाला आणि कोणताही चिकन मसाला किंवा मटन मसाला किंवा मच्छीचा मसाला टाकू शकता. हे अशा पद्धतीनं पातळ सगळीकडे पसरवून घ्यायचे आणि याच्यावरती आपल्याला एक ताट झाकून ठेवायचं आहे आणि वाफेवरती मासे चांगले शिजवून घ्यायचे आहेत. तर बघा, अशा पद्धतीनं चांगले पसरवून घ्यायचे पातळ. तुम्ही या व्यतिरिक्त कोणता मसाला वापरतात ते सुद्धा सांगायला विसरू नका. तर याच्यावरती आपल्याला एक ताट झाकून ठेवायचं आहे आणि 10 मिनिट आपल्याला असंच बारीक गॅसवरती ठेवायचं आहे. तर बघा, माशाच्या तोंडाची पातळ भाजी मी अगोदरच करून घेतलेली होती. ती कढईमध्ये भाजी करताना तुम्ही ओळखलंच असेल आणि त्याच कढईत मी मच्छी परतून घेतलेल्या आहेत. छान अशी माशाच्या तोंडाची आमटी करून घेतली होती अगोदरच. आता 10 मिनिटानंतर आपण पाहूयात. तर बघा, सगळे मासे न हलवता आपल्याला एका साईडचा एक तुकडा घेऊन अशा पद्धतीनं शिजला आहे का ते बघायचं आहे. जर तुम्ही सगळे मासे जर उलटण्याने जर खालीवर केले तर ते शिजलेले असल्यामुळं लगेचच तुटतात. त्यामुळं हे अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.